महाराष्ट्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय एकंदरीत पाहिलं तर अत्यंत महत्त्वाची अशी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करूया। नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे अखेर आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 3 फेब्रुवारीला येणार आहे का या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे आताच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। 8व्या हप्त्या संदर्भात संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले तर 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे। 8वा हप्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणं महत्त्वाचं आहे। आता हा पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे 3 फेब्रुवारीला 8वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे का? अनेक शेतकरी बांधवांच्या माध्यमातून उपस्थित असा प्रश्न आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेऊया। आपण तर पाहायला सुरुवात केलेली आहे। योजना कॉर लोकप्रिय YouTube चॅनल आता सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। मुख्यतः आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपयाचा हप्ता हा लवकरात लवकर टाकायला पाहिजे। अनेक दिवसापासून शेतकरी बांधव अखेर नुसती वाटच पाहतात। अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून कोणताही निर्णय नाही। शेतकऱ्यांना अद्यापही जो 8वा हप्ता आहे तो देण्यात आला नाही। नमूद शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती यायला पाहिजे, कारण की अत्यंत गरज या नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आणि एक शेतकरी आशयाने वाट पाहतात की नेमका 8वा हप्ता कधी मिळणार आहे। आणि शेतकरी बांधव जसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे वेळेवर हप्ते येत आहेत तसेच नमूद शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पण वेळेवर यायला पाहिजे, हीच शेतकरी बांधवांच्या माध्यमातून एक अपेक्षा आहे। तर नमूद शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा करण्यात येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे। आणि हा हप्ता 3000चा नव्हे तर 2000 रुपयाचाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा पण विसरू नका। धन्यवाद। जय शिवराय।